सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे समुद्र मंथनबद्दल माहिती, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पौराणिक कथेनुसार एकदा दुर्वासा ऋषींनी देवराज इंद्राला दिलेल्या शापामुळे लक्ष्मीजी स्वर्ग सोडून अदृश्य झाल्या. लक्ष्मीच्या जाण्याने इंद्र आणि इतर देव कमकुवत आणि दरिद्री झाले. त्यांची सर्व संपत्ती आणि वैभव नाहीसे झाले. जेव्हा राक्षसांना ही बातमी मिळाली तेव्हा त्यांनी स्वर्गावर हल्ला केला आणि दूरधामाचा पराभव केला आणि स्वर्ग ताब्यात घेतला. त्यानंतर निराश होऊन इंद्राने देवगुरु बृहस्पती आणि इतर देवांसह ब्रह्माजीचा आश्रय घेतला. थांबा आणि आमचे रक्षण करा. राक्षसांनी स्वर्ग ताब्यात घेतला आहे आणि आम्हाला स्वर्गातून बाहेर फेकून दिले आहे. 23 राजेंद्र देवी लक्ष्मी तिला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सर्व देवांनी भगवान नारायणाचे आशीर्वाद घ्यावेत. त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमची हरवलेली संपत्ती आणि स्वर्ग परत मिळेल. आणि देवांच्या घरी बसलेल्या ब्रह्माजींनी त्यांच्यासोबत भगवान विष्णूचा आश्रय घेतला. प्रभू, तुमच्या चरणी कोटी कोटी नमस्कार. माता लक्ष्मी आमच्यावर क्रोधित झाली आहे आणि राक्षसांनी आम्हाला पराभूत करून स्वर्ग ताब्यात घेतले आहे. आता आम्ही तुमच्या शरणात आहोत. कृपया आमचे रक्षण करा. ज्या उद्देशासाठी आम्ही तुमच्या शरणात आलो आहोत तो कृपया पूर्ण करा. तुम्ही माझे शब्द काळजीपूर्वक पाळाल हे या काळाचे विशेष वरदान आहे. म्हणून तुमच्या उदय आणि अस्ताची वेळ येईपर्यंत त्यांच्याशी करार करा, कारण तुमच्या कल्याणाचा हा एकमेव मार्ग आहे. घरात अनेक दैवी पदार्थांसोबतच अमृत आहे. ते पिणाऱ्याचा मृत्यू देखील निश्चित आहे. यासाठी तुम्हाला समुद्र मंथन करावे लागेल. हे काम अत्यंत कठीण आहे, म्हणून या कामात मी तुम्हाला पांढरे, लाल आणि राजनैतिकदृष्ट्या सांगतो की गरज पडल्यास शत्रूंनाही मित्र बनवावे. त्यानंतर अमृत पिऊन तुम्ही अमर व्हाल. मग दुष्ट राक्षस देखील तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. त्यांनी कोणतीही अट घातली तरी स्वीकारा. हे लक्षात ठेवा की सर्व कामे शांततेने होतात. विरोध केल्याने काहीही होत नाही. देव राजेंद्र, तुम्ही राक्षसांचा राजा बालीकडे जा आणि समुद्र मंथनाचा प्रस्ताव मांडा, जो भगवान शिवाच्या सल्ल्यानुसार करण्यात आला. देवता, गाव समिती, वृक्ष, राशीचक्र हे ऐकून राजा बाली लोभी झाला आणि त्याने समर्थन अध्यक्ष नियुक्त केला. समुद्र मंथनाच्या वेळी मंदराचल पर्वताची स्थापना झाली. कोणताही गुन्हा झाला नाही. त्यानंतर भगवान विष्णूने अधिक अवतार आपल्या पाठीवर ठेवला, जेणेकरून अशा प्रकारे अधिक समुद्री डाकूंना बळी पडू नयेत. जलशिला, अगदी अशाच प्रकारे आपण सर्वजण हे संकट त्याच्या सर्व देवांच्या प्रार्थनेवर घेऊ. महादेवाने समुद्र मंथनातून बाहेर पडलेले विष आपल्या तळ हातावर ठेवले, परंतु खाली आले नाही. विषाच्या प्रभावामुळे शिवाचा कंठ निळा झाला, म्हणूनच महादेवजींना नीलकंठ असेही म्हणतात. समुद्रमंथन सुरू झाले. दुसरा माणूस गुन्हेगार म्हणून बाहेर आला. गाय, विष्णू किंवा उच्च किंवा दररोज ठेवला. हे जे डेस्क राजभर जी यांनी ठेवले होते. त्यानंतर रावत हत्ती बाहेर आला, जो देवराज इंद्रांनी ठेवला होता. रावत कौस्तभ मणी समुद्रातून बाहेर आल्यानंतर भगवान विष्णूने ते ठेवले. मग लक्ष्मीजींनी स्वतः भगवान विष्णूंना आशीर्वाद दिला आणि शेवटी धन्वंतरी देव अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले. राक्षसांनी धन्वंतरीच्या हातातून अमृत हिसकावून घेतले आणि त्यासाठी आपापसात लढायला सुरुवात केली. मी अमृत आधी पिणार नाही, मी आधी पिणार नाही. आपण आधी अस्तित्वासाठी लढत आहोत, म्हणून आपल्याकडे इतके अमृत कलश आहेत. सर्व राक्षसांनी भगवान विष्णूंकडून अमृत कलश हिसकावून घेतला आणि त्यासाठी आपापसात लढत आहेत. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे हे लोक या लोकांशी लढू शकत नाहीत. तुम्ही त्यांना मदत करा. काळजी करू नका. भगवान विष्णूने ब्रह्मा आणि इतर देवतांना मदत करण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केले. भगवान विष्णूने मोहिनी नावाच्या एका अतिशय सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि राक्षसांपर्यंत पोहोचले. चला, आम्ही तुमचे स्वागत करतो. आम्ही आमच्या सुंदर कमळाच्या हातांनी हे अमृत पिऊ.
आणि तुम्ही दोघेही महर्षी कश्यप यांचे पुत्र आहात, तरी तुम्ही आपापसात भांडता. ज्ञानी लोक अशा स्त्रीवर कधीही विश्वास ठेवत नाहीत. मग तुम्ही लोक तिच्यावर कसा विश्वास ठेवता? तुम्ही सर्वांनी एकत्र अमृत पिणे चांगले. तुम्ही शहराचे प्रमुख झाला आहात. आम्ही तुमच्यात भरलेले आहोत. मला विश्वास आहे की तुम्ही ज्या पद्धतीने ते वाटता त्याच पद्धतीने आम्ही चित्तोडगडचे प्रेत घेऊ. म्हणून ही घटना घ्या आणि आपल्या सर्वांना अमृत वाटून द्या. जर तुम्ही इतका आग्रह करत असाल तर ठीक आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी आणि यात्रेकरूंनी वेगवेगळ्या रांगेत बसावे. मी सर्वांना तुमच्या इच्छेनुसार समान प्रमाणात अमृत पाजतो. आम्हाला काहीही आक्षेप नाही. भगवान विष्णूंना त्यांच्या रूपाने आणि सौंदर्याने धक्का देत त्यांनी देवांना अमृत पाजायला सुरुवात केली. तो व्यंगाने इतका मातला की अमृत पिणे ही एकमेव गोष्ट आहे की भगवान विष्णूंच्या या वाहिनीवर विश्वास ठेवणार नाहीत. म्हणून मी त्यांना देवांच्या रांगेत बसवले. बुध आणि सूर्याचे शब्द ऐकून विष्णू संतापले. त्यांनी लगेचच आपल्या सुदर्शन चक्राने राहूचे डोके मानेपासून वेगळे केले. अमेरिकन प्रभावामुळे त्याचे डोके आणि तिसरे राहू आणि केतू नावाचे 2 ग्रह बनले आणि अवकाशात स्थापित झाले. अशा प्रकारे देवांना अमृत पाजल्यानंतर भगवान विष्णू तेथून अदृश्य झाले. तो अदृश्य होताच राक्षसांचा नशा संपला आणि ते खूप क्रोधित झाले आणि देवांवर हल्ला करू लागले. यावेळी सर्व देवांना त्यांच्या शक्ती परत मिळाल्या होत्या, परंतु त्यांनी राक्षसांना पराभूत केले आणि त्यांचे अंतर्बंध परत मिळवले. तर ही होती समुद्र मंथनची माहिती. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. तोपर्यंत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.